राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आज अनेक संघटनांकडून आंदोलनं. सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर करण्यात येणार आंदोलनं. अनेक वर्षापासून लोणंद नगरपंचायत आणि बस स्थानक परिसरात अतिक्रमण, वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास. मात्र अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे आता भाग मोकळा श्वास घेतोय. शेवटी दिल्ली काबीज केली, आता तरी सोडा ना आम्हाला. 20% कांदा निर्यात शुल्क कायम रेखाटलेले व्यंगचित्र. नाशिकच्या सटाणा येथील व्यंगचित्रकाराने व्यंगचित्रातून मांडली पुन्हा कांदा शेतकऱ्याची व्यथा. यवतमाळ शहरातील भाजी आणि फळ विक्रेत्यांचे आंदोलन. विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून द्या या मागण्यांसाठी आंदोलकांचं नगरपालिकेवर धडक देत आंदोलन. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील जलाधाबा ते निशाणा पादन रस्ता खुला करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी आता तहसील प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तातडीने रस्ता खुला करून नाही दिला तर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. वाशिमच्या तांदळी गावातील शेतकऱ्याने ज्वारी पिकाचं संरक्षण करण्यासाठी शोधला हटके उपाय. 5 एकर शेताच्या चौफेर दोरी बांधून त्यावर स्टीलची भांडी आणि काचेच्या बाटल्या लटकवल्यात. पक्ष्यांचा थवा आणि वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी केला तंत्राचा वापर. अकोल्यातील MIDC परिसरात सुरू आहे विना परवानगी वाईन बार. माहितीच्या अधिकारात बाब उघडकीस. चुलत भावाच्या घरात चोरी करून 4,92,520 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने केले लंपास. सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्याच्या टीमने ही कामगिरी पार पाडली आहे. पुण्यात नव्या वर्षात 13 ठिकाणी गाड्यांच्या तोडफोड. 40 दिवसांमध्ये वाहनांच्या तोडफोडीमुळे नागरिक भयभीत. गेल्या 14 महिन्यांमध्ये तब्बल 52 अल्पवयीन मुले सामील. पश्चिम विदर्भात जानेवारी महिन्यामध्ये 80 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. सर्वाधिक आत्महत्या यवतमाळमध्ये. शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच असल्याने चिंता व्यक्त. सोलापूर शहरातून कानाला कांठाळ्या बसणाऱ्या सायलेन्सर वाहनांवर शहर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई. 1.5 महिन्यात 523 मॉडिफाईड सायलेन्सरवर कारवाई करत 5.5 लाखांचा दंड वसूल. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची दिली धमकी. हिंगोलीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. पुण्यातील भुकुम गावात पाकिस्तान चलनाची नोट आढळली, त्यामुळे मोठी खळबळ माजली. 20 रुपयांची ही नोट पोलिसांनी केली जमा. अकोल्यात जखमी हरिणीचा जीव वाचवण्यात यश. जखमी हरिणीला सुनील कल्ले आणि पंकज गावंडे यांनी 9 किलोमीटर दुचाकीवरून नेऊन रुग्णालयात दाखल केलं. यामुळे गंभीर हरिणीचा आणि पोटातील बाळाचा जीव बचावलाय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्षभरात 294 शस्त्रसाठा जप्त. 124 आरोपींना बेड्या. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीनं जनजागृती मोहीम. नवीन कायद्याची जनसामान्यांना माहिती होण्यासाठी राबवण्यात येणार मोहीम. जळगावच्या अंमळनेरात भरदिवसा बँकेसमोरून 9 लाखांची बॅग लंपास. संपूर्ण प्रकार CCTVमध्ये कैद. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या. भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई. 9,28,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने केले जप्त. शिर्डीमध्ये 3 गावठी कट्ट्यांसह 3 जिवंत काडतुसे आणि लाखोंची रोख रक्कम जप्त. या प्रकरणी 2 आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अमरावतीमध्ये कारमध्ये आढळला मृतदेह. अमरावती शहरातील काँग्रेस नगर मधील घटना. अमित आठवले असं मृतकाचं नाव. अकोला शहरातील गौरक्षण रोडवरील संजय पाटील यांच्या घराला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत टीव्ही, लॅपटॉप, गादी, कपडे, घरगुती साहित्य जळून खाक. लाखोंचं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.